बरं वाटतंय? दुखतंय का खूप? तर जरा थोडं असं बधीर झाल्यावानी नाही का, असं टीव्हीला मुंग्या आल्यावानी, असं बंद चालू अंधारी आहे. अरे बापरे, ते तुमच्या डोक्याला मार लागला ना त्यामुळे असेल. नाही ठीक आहे. नाही ठीक नाहीये. चला तुम्हाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. करूया आपण काहीतरी करूया. चला तुम्ही उठा आधी. आपण कुठे आहे नक्की? आपण कुठे? तुम्हाला खरंच आठवत नाहीये का? नाही. हा हो, बजरंगनी लॉक केलं होतं आपल्याला इथे. त्यात तुम्हाला काहीच आठवत नाहीये? नाही तसं नाही, आठवतं मला. लॉक केलं आपल्या. मग इथनं बाहेर पडलं पाहिजे, आपल्याला काहीतरी बघितलं पाहिजे, हालचाल नियोजन लावलं पाहिजे काहीतरी. सावकाश तुम्ही ऐका माझं, जरा इथे शांतपणे बसा. नाही आता बसता कुठं? तो बजरंग आहे कुठं? तो गेला पळून. हो, तुम्ही ठीक आहे का? हो, तुमच्यामुळे. अधिपती, तुम्ही जर नसता आलात ना तर माझं काही खरं नव्हतं. तो घाणेरडा माणूस, तो नराधम. रडू नका तुम्ही. ओ ऐका की, रडू नका. सॉरी. नाही. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. सॉरी. मी तुम्हाला काही झालं असतं तर मी भुवनेश्वरी मॅडमना काय सांगणार होते. खरं सॉरी, माझ्यामुळे तुमचा जीव धोक्यात आला. नाही असं काही नाही, मी ठीक आहे, मला काय सुद्धा झालेलं नाही. आम्ही म्हणलं ना, जरा मला बारीक इथं ना, इथं हे झाल्यामुळे थोडं असं बधीर झालं का. पण आता नाही, आता ओके आहे. जरा बाहेर हवेत गेलं ना की बरं वाटेल. पण इथनं आपण ना बाहेर गेलं पाहिजे आता. काय झालं? असे का बघतोय? मी ना स्वप्नात तुम्हाला आतापर्यंत रुमाल देतोय असं बऱ्याचदा बघितलं. आता रिअल रुमाल, रिअल माणसाला स्वप्न. मी म्हटलं ना तुम्हाला, तुमच्या डोक्याला जबर मार लागलाय, काहीतरी परिणाम झालाय तुमच्या डोक्यावर. नाही, आपण इकडनं ना लवकरात लवकर बाहेर पडूया आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊया आणि डॉक्टरांना दाखवूया. माझ्या घरचे माझी वाट पाहत असतील, बिचारे हवालदिल झाले असतील. आपण लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे. मला सांगा, विनय कसा आहे? ठीक आहे ना तो? हा ठीक आहे. ते एक बरं झालं. ह्या सगळ्यात मला ह्या एकाच गोष्टीचं समाधान आहे. इतका हुशार मुलगा आहे ना तो. तुम्हाला सांगते, मोठा होऊन तो सायंटिस्ट होणार. अगदी बरोबर. तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तुम्हाला कसं माहित? 10 वेळा तुम्हीच बोललाय मला ही गोष्ट. हो, शक्य आहे. त्याच्या आईचा मला फोन आला ना, तेव्हा मी इतकी घाबरले होते. त्या म्हणाल्या की त्याचा मोठा ऍक्सिडेंट झालाय, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मी खूप घाबरले होते. नाही खोटं बोलले ती बाई. हो, मलाही असंच वाटतं. हा तसंच आहे. खोटा फोन केलेला असू शकतो का? खोटाच फोन केला, तसंच आहे. हो, जरा सावकाश ना. तुमच्या डोक्याला मार लागला होता, विसरलाय? डोसक्याला मार लागलाय, खांद्याला नाही. तुम्ही डोसक्याचा मार भरून निघालो. म्हणजे अजून कुठल्या मारेचं भरून नाही निघणार? काय नाही, जाऊ दे, सोडा आहे. हो, काय करताय अधिपती? सावकाश. हो, थांबा, लागेल तुम्हाला. एक मिनिट इकडे या. इकडे या आधी. अक्षरा खात नाही. घरात नाही म्हणजे? हळूहळू. घरात नाही म्हणजे बाहेर गेलीये ती. अंगाला हळद लागल्यावर? अगं, तिचा तो विद्यार्थी आहे ना विनय, त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. काय याला सुतक येणार होतं का? बाबा प्लीज, तुम्ही शांत व्हा प्लीज. अरे काय शांत व्हा? दरवेळची नाटक आहे तिची. कधीतरी सिरियसली घेणार आहे काय सगळं? सारखं डोकं फिरल्यासारखी वागते ती. आता गेलीच का ती? आई, सांगितलं ना ती एमर्जन्सी होती म्हणून. आली का एमर्जन्सी? अरे सारखी कसली एमर्जन्सी असते हिला? सारखं लोकांसाठीच धावणार का ही?
आणि कोण तो विद्यार्थी? तिला काही आपली किंमत आहे की नाही? अरे लग्न आहे तुमचं, लग्न काय ह्याची सुद्धा चेष्टाच वाटते तिला? मुहूर्त चालाय, तिकडे पाहुणे खोळंबल्यात, आता काय? बाबा येईल ती. कधी? काय गॅरंटी? स्वतःहूनच पळून बिळून गेली नाही ना? आई काही काय बोलतेस तू? असं का करेल ती? इच्छा नसेल तिची कसली? लग्नाची? आई तू उगाच असं काही बोलू नकोस. अरे लग्न ठरल्यापासून कधी आली ती वेळेवर? लग्नाच्या बाबतीत तिला आहे का इंटरेस्ट? सारखं आपली शाळा शाळा आणि त्या भुवनेश्वर मॅडम आणि त्यांचं ते पोरग. त्यांनीच पळवून नेलं नसेल ना तिला? आणि त्याच्या आईला सारखी नडत असते ही म्हणून. अहो अहो विहीणबाई, काय झालं? थोडं थोडं शांत व्हा ना तुम्ही. काय म्हणाला विहीणबाई? त्यासाठी आपल्या मुलांची लग्न तर व्हायला हवीत ना? होईल होईल, तुम्ही थोडं शांत व्हा ना. कसं होईल? आम्ही काय आता याचं सुपारीशी लग्न लावून द्यायचं का? अहो असं काहीही होणार नाही. अक्षरा येईल वेळेत. अहो अक्षराची शपथ घेऊन सांगतो आम्ही. आम्ही जे काही सांगितलंय ना ते सगळं खरं सांगितलं, काही खोटं सांगितलेलं नाहीये तुम्हाला. कधी? बाबा हळू. त्यापरे तो कधी सांगा की तुम्ही वराड दारात आल्यावर? अहो हे जर आधी सांगितलं असतं तर आम्ही थोडं लेट निघाला असतो ना. तवर तुमची लेट पण आली असती घरी. नाहीतर काय? आता पाहुण्यांसमोर आमची नाचक्की झाली ना, त्यांना काय सांगायचं हो आम्ही? नाही नाही, मी तर म्हणतो पाहुण्यांना आता काहीच सांगू नका. मग काय करायचं? मला वाटतं आपण पोलिसात जाऊ. काय अजून काय? तुम्ही बघितलं, तुम्हाला माहिती ना अहो अजून मी काय? कशाला काही बघेन? मला फोन करायचा होता म्हणून मी हातात घेतला तुमचा फोन आणि तेव्हा माझा फोटो दिसला. फोटो दिसला असं ना. मी शुद्धीवर काय, मी काय गेलो नव्हतो वर ढाकात. जरा बारीक बेशुद्ध पडलो होतो. जरा वाट बघायची ना मी शुद्धीवर येऊपर्यंत. अधिपती, मला मदत हवी होती कोणाची तरी म्हणून मी फोन करणार होते. नाही नाही, माझा मुद्दा आहे, मी शुद्धीवर येऊपर्यंत तुम्ही वाटच का नाही बघितली? पण अहो मदत मागायची होती म्हणून मी तुमचा फोन हातात घेतला. असं नसतंय, वाट बघायची असते माणूस शुद्धीवर येऊपर्यंत. जरा अधिपती, तुम्हाला कळतच नाहीये. मला फोन करायचा होता कारण तुम्ही शुद्धीवर नव्हतात. शुद्धीवर यावेत म्हणून मी फोन करत होते. स्वतःच तुमचा कुठे गेला फोन? माहिती नाही, गुंडांनी कुठेतरी फेकून दिला. असं का नाही, दुसऱ्याचा फोन त्याला न विचारता घेणं आणि वापरणं चूक असते ते. अच्छा, आणि दुसऱ्याचा फोटो त्याला न विचारता स्वतःच्या फोन मध्ये ठेवणं योग्य आहे का? का हो? का तुम्ही माझा फोटो ठेवलाय तुमच्या फोन मध्ये? काय संबंध काय? अहो मी नाही ठेवला. हो मी नाही ठेवला. मग कुणी ठेवला? नाही नाही, मी ठेवलाच नाही. तर मग कुणी ठेवला? सरकार तुम्ही मध्ये मध्ये कुठे येतात? ती मी हे ना, ती तुमची लाडकी ती कोण? मिताली? मितालीनंच माझा फोन घेतला होता. हा, तेव्हा उद्योग बरोबर तिनंच केलेला आहे ते. अहो मी तिला म्हणलं बरं काय, म्हणलं हे असं करायचं नाही, दुसऱ्याचा फोन घ्यायचा नाही आणि असले काहीतरी उद्योग करून ठेवायचे नाही, लोकांचे गैरसमज होऊ शकतात. माझ्यावर कशाला ओरडताय तुम्ही? मी काय केलं? मितालीवर ओरडलोच की मी. असंच म्हणलं, हेच म्हणलं तिला. तिने तुमच्या फोनला हात लावलेला चालतं वाटतं तुम्हाला? नाही ऐकता कुठे ती कार्टी शेपारून ठेवले तुम्ही. एवढं शेपारून ठेवले की नाही तुम्ही त्या पोरांना, हे ऐकतच नाहीत. त्यांना वाटतं लय भारी. 4G 5G जनरेशन बुक्का उडतात मोबाईल घेऊन. तो मिताली, ते विनय, अजून कोणती पोरं ती मनाली, कोण तुमची. माझा मुद्दा ह्यो आहे की मी काय केलेलं नाही, मितालीनं कांड केलंय. कांड? एवढं काय केलं नाही हो बिचारीनी, उगाच कशाला. हो हे भारी आहे. म्हणजे आता तुमच्या विद्यार्थिनीनं केलं म्हणल्यावर एवढं काय केलं नाही लगेच. कसलं भेदभाव करतो मी. आई शपथ, माझ्या आईच्याच असली मास्तरीन बघितली नाही माहिती काय. नाही खरंच बघितली नाही मी. म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून सगळं माफ त्यांना. पण माझा मुद्दा आहे की मी काय केलेलं नाही. ते सगळं त्यांनी केलेलं तुमच्या प्रेमा खातर. अहो पण तुमच्या आणि तिच्या वयात फरक आहे ना. वयात फरक आहे, प्रेमात नाही. काय? अधिपती, काय झालं? बरं नाही वाटत आहे का? अधिपती, काय झालं? हे काय आहे? धाकले सरकारना ताप आलाय. मग बघतो आम्ही काय ते. वा बाजूला. नाही नको, हा काय मूर्खपणा आहे?
कोणी बी आलं तर उठू नका म्हटले धाकलं सरकार. आमासनी अडवणारे तुम्ही कोण? बघू दे आमासनी काय झालं अधिपतींना. आता जर तुम्ही बाजूला झाला नाहीत ना तर तुमची काही खैर नाही. उठा. ओंकार तू? जंग पछाडला असतं तुमासने आणि हुडकून काढला असतं. पण मुहूर्त मुहूर्ताचं काय पाहुशेर? अहो लग्न म्हणजे मनाची गाठ आहे ना. मुहूर्त काय एक गेला तर दुसरा मिळेल. आपलं माणूस महत्वाचं का मुहूर्त? मुहूर्त काय गुरुजी चकार काढून देतात हो. आपलं माणूस शेप असणं गरजेचं आहे. सेफ. शेप म्हणलं आणि सेफ म्हण काय फरक काय मला सांग. अहो अर्थ बदलतो. कसा? शेफ म्हणजे स्वयंपाकी. हा? तुम्हाला असं म्हणायचंय का की आपला माणूस स्वयंपाकी आहे? नाही ना. तुम्हाला असं म्हणायचं की तो आपला माणूस सुरक्षित असला पाहिजे, बरोबर ना? तुम्ही उच्चार वेगळा केल्यावर म्हणल्यावर माणूस अर्थ वेगळा घेणार. आता मी समजून घेतलं म्हणून ठीक आहे. मी म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते शब्द आणि उच्चार एकदम स्वच्छ असले पाहिजे. काय झालं? झालं नॉर्मल झालं. रडत होतं तेच बरं होत. सॉरी पण आता नाही रडणार मी. थँक्यू. तुम्ही बोललात ना तर माझ्या मनाला अशी उभारी आली. विश्वास वाटू लागलाय मला आता. कसला? की सगळं ठीक होणार. तुम्हाला नसेल वाटत पण वाटते. मला भीती वाटते. वाटते ना भीती. आता सांगू काय? मग सांगा की आता वाट कसली बघताय? ऐका मला मगाशी त्या कोपऱ्यात ना काडी बिडी दिसली होती ती शोधूया आपण आधी. काही सापडते का बघा मेणबत्ती वगैरे. तिकडे बघा. धडपडू नका. डोक्यात काही पाडून घेऊ नका. तुम्ही आदूवाल डोक्याने. अहो इथे दिसत नाही हो काही. बघा बघा तिथेच असणार. हा हे बघा मेणबत्ती आहे. मेणबत्ती आहे. सापडली ना? थांबा थांबा. ही इथे बघा. ही काडीपिटी काडीपिटी. हे एक बरं झालं. आता आपण दोघं मिळून उजेड पाडणार. चला आता कसं दार तोडायला बळ आलं मला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मगाशी एकीचे बळ मिळते फळ. तुमच्यातल्या मास्तरीन बाईला असं म्यूटचं बटन नाही का? नाही अजिबात नाही. हाडाची शिक्षिका आहे मी. आणि मला सांगा मी नाही मास्तरीन बाईंसारखी बोलणार तर कोण बोलणार? तुम्ही का नाही प्रत्येक टायमाला का नाही असा इशे हार्डच करून ठेवता एकदम. विषय इशय नाही. ओ मास्तरीन बाई तुम्ही ए देवा या मास्तरीन बाईंच्या कचाट्यात एवढं सोडो रे बाबा. असं का म्हणालात तुम्ही? काय म्हणलं? कचाट्यातून सुटका वगैरे. तुम्ही आता शब्दाचा किस पाडू नका. नाही पण सांगा ना कचाट्यातून सुटका म्हणजे काय? ओ म्हणजे आता तुमचं लगीन होणार मग आम्ही सगळीच सुटणार कचाट्यातनं. परत तेच बोलताय तुम्ही. मी काय तुम्हाला बांधून ठेवलं होतं का? बजरंगनी मला दोरखंडाने खुर्चीला बांधलं तसं. त्यालाच बांधणं म्हणतात काय? बांधणं अजून बी असतंय. अजून काय असतं बांधणं? काय नाही जरा बाजूला होता का तुम्ही इथं मला एकदम हे. अहो पण सांगा ना अजून काय असतं बांधणं? काय का आता तुम्ही ना मला लई डिस्टर्ब करायलाय मास्तरीन बाई. फोकस आलाय माझा. डिस्टर्ब तेच करू नका. हे बरं आहे.
म्हणजे तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करायचे आणि वर मी डिस्टर्ब केलं असं म्हणायचंय. मी नाही डिस्टर्ब वगैरे केलं तुम्हाला. तुम्ही त्या तुमच्या त्या कॉलेजच्या त्या मास्तराशी बी असंच म्हणताय का हो? प्रोफेसर म्हणतात त्यांना. आणि मुळात मी भांडत नाही. माझा मुद्दा असतो तो मुद्दा मी मांडते. नाही काय मुद्दा, नुसता मुद्दा मुद्द्यानेच मुद्दा मारताय तुम्ही. त्याच्या पलीकडे माणूस बी असतोय माहिती आहे ना. हो ती मेणबत्ती जरा बाजूला की थोबाड जाळचीला माझं. हो लांबच आहे उगाच काहीतरी. अजून जरा लांब घ्या. थोबाडावर काजळी चढेल. झेरॉक्स मारलं आणि थोबाड होईल माझं. आधीच लई गोरा आहे मी. ते तुमच्या त्या कॉलेजच्या त्या मास्तर प्रोफेसर बरोबर काय मुद्दा असतोय तुमचा? म्हणजे भांडणाचा. हो मी काय तुम्हाला भांडखोर वाटते का? मी काय सारखी भांडत असते सगळ्यांशी? होय. काय नाही तुम्ही हा बोला ना. रावण आहे ना मी. मग 10 तोंड आहेत मला, 10 रंग पण असतील नाही का? तुम्हाला ती गोष्ट लागली काय जरा? खूप. खरं मी खोटं बोलत नाही. मी अशीच गंमत केलतो. ते बाहेर गेले आणि तुम्ही तिघांनी त्यांना जाण्यासाठी मदत केली. वा काय मित्र, काय प्रेम, कल्याण केलं त्यांच्या आयुष्याचं. कुठं गेलेत ते? माहित नाही सरकार. अरे तुम्हाला माहित तरी काय आहे? फोन लावा. काय सांगितलं आम्ही ऐकलं नाही का? फोन लावा. होय सरकार. आणि सांग त्यांना आई साहेबांनी सांगितलंय असाल तिथं आणि असाल तसे परत या, नाहीतर त्या येतील तुम्हाला घ्यायला. अरे लाव फोन. काय बघतोयस? सरकार उभा राहू. अंगठा धरून फोन लावता येत नाही? स्पीकरवर टाक. होय सरकार. मी म्हणते तुम्हाला जे बोलायचं ना ते तुम्ही बोला. सांगा मला तुमच्या मनात जे काही विष आहे ना ते सगळं ओतून टाका. मोकळे व्हा तुम्ही. मलाही कळू दे तुमच्या मनात आणि तुमच्या आईच्या मनात माझ्याबद्दल एवढा राग काय. आई साहेबांचं नाव घेऊ नका. त्यांना माणसाची जास्त फरक आहे. ठीक आहे ठीक आहे. नाही ठीक आहे. त्यांचा विषय सोडला. तुम्ही सांगा मी तुमचं काय वाकडं केलंय? नाही बोला अधिपती. तू सरक ना. तुला काय मला सांगा. एक काम करतो आता. 1 2 3 मी म्हणतो. त्याच्यानंतर आपण हे दार तोडून बाहेर पडूया. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. सगळं नीट होईल. काय बिघडणार नाही. बिघडलेलं आहे बिघडलेलं. आणि तुम्ही ते बोलून केलंय. सारखं का मला रावण रावण म्हणता? मी नाही ऐकून घेणार उगीच. मी पण हर्ट होते. माणूस आहे मी. त्रास होतो मला तुमच्या बोलण्याचा. मग ठीक आहे. मग मी सॉरी म्हणतो. विषय एंड करून टाका. चला. अच्छा सगळं तुम्हीच ठरवताय. कुठला विषय सुरू करायचा, कुठला विषय बंद करायचा, कोणता विषय काढायचा, कोणता विषय थांबवायचा, सगळं तुम्ही ठरवा. मी काय कळसूत्री बाहुली आहे का? तुमचं सगळं ऐकायला, तुमच्या तालावर नाचायला? म्हणजे मला माझी काही मतं नाहीत, विचार नाही, सगळं तुम्हीच ठरवायचं. मी काही ठरवूच नाही. बरोबर आहे म्हणा. तुम्ही मोठे, तुम्ही शाळेचे चालक मालक, तुम्ही ऐनवेळी आमच्या मदतीला धावून आलात, अगदी देवदूतासारखे आलात. म्हणल्यावर तुम्ही वाटेल ते बोला आम्हाला. काही म्हणा, मंथरा म्हणा, दुर्योधन म्हणा, रावण म्हणा, काय वाटेल ते म्हणा. आम्ही सगळं सहन करायचं. आम्ही नेहमी ऐकून घ्यायचं. डोकं फिरू नका. तुम्ही माझं डोकं फिरवताय अधिपती. तुम्ही आता ऐका माझं. अजिबात काही बोलू नका. तुम्हाला एवढाच राग आहे ना माझ्याबद्दल मनात, तर मग का आलात तुम्ही आज मला वाचवायला? मरू द्यायचं होतं ना मला. बस झालं. डोसकं फिरवायला आता तुम्ही माझं. नाही अधिपती मला सांगा. मला उत्तर हवंय. तुमच्या मनात जर एवढा राग आहे ना माझ्याबद्दल, तर का आलात मला वाचवायला? आमचं आम्ही बघून घेऊ ना. दरवेळी काही झालं की आमच्या मध्ये पडता, असे मध्ये येता आयुष्यात. का असं करता तुम्ही? आमचं आम्ही घेऊ बघून. येता दरवेळी येता, आमची मदत करता आणि मग वाटेल ते बोलता मला. आणि मग मी ऐकून घ्यायचं, सहन करायचं. का म्हणून? मला ना आता मला कंटाळा आला आता तुमच्या वागण्याचा. खरंच नको आहे तुमची मदत. प्लीज नका करू आम्हाला मदत. एकटं सोडा. का आला तुम्ही मला वाचवायला? देवदूत बनायचं होतं तुम्हाला का देव बनायचं होतं? काहीच गरज नव्हती मला वाचवायला यायची. फार तर काय झालं असतं? मेले असते मी.
पण तुम्हाला नसतं आलं ना सुतक. इतकी वर्ष काय तुम्ही होतात का माझ्या आयुष्यात? माझे प्रॉब्लेम्स मीच करत होते ना सॉल्व्ह. आत्ताही केले असते मी. मला गरज नव्हती तुमच्या मदतीची अधिपती. कशाला आलात तुम्ही? हा, कशाला आलात? हिरो बनायला? हिरो बनायला नाही आलो मी. तुम्ही उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. मी तर आलोय कारण काय 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 सांगा ना, काय कारण काय? मास्तरीनबाई सांगा की, काहीतरी बोला. तुम्ही माझ्या संग संसार करायला तयार आहे का? मला माहिती आहे आत्ता ही वेळ बरोबर नाही आहे, आत्ता हे बोलणं पण बरोबर नाही आहे, कारण तुमचं लग्न ठरलंय आणि माझं पण ठरलंय. पण मी मनातलं बोललोच नाही तर कळणार कसं हो? आणि तुमचे बाबा म्हणतात की नाही बोलल्यानंतर प्रश्न सुटतात, म्हणून मी बोललो. मला वाटलं कदाचित बोलल्यामुळे तो पण प्रश्न सुटेल म्हणून मी बोललो. राग नका मानून घेऊ तुम्ही. आणि बरं झालं तुम्ही मला सांग असं म्हणला म्हणून. नाहीतर मी एवढा किर्र डोसक्याचा माणूस आहे ना, मी आयुष्यभर सांगितलं नसतं आणि मी असं झुरत बसलो असतो. बरं झालं मी सांगितलं. ते कुठल्या ते पिक्चरमध्ये म्हणतात की ते आहे ना, कुठल्या तरी पिक्चरमध्ये आहे ना, ते 70 वर्षात झाल्यावर माणूस विचार करतोय. समोर पोरगी होती, संधी होती, आपण सांगितलं असतं तर गोष्टी बदलल्या असत्या, वेगळ्या झाल्या असत्या. मग जिंदगी भर का पछतावा आणि ह्याहून त्याहून. मग ते तसं नको म्हणतो ना मी आता, म्हणून बोललो, बाकी काय नाही. गोष्टी बदलतील असं म्हणून. बदलतील काय गोष्टी? बदलतील काय? बदलतील काय? मास्तरीनबाई, ओ मास्तरीनबाई, मास्तरीनबाई, बोला की काहीतरी. तुम्ही काहीतरी बोला की मास्तरीनबाई. तुम्ही जरा थोडा वेळ शांत बसता का? हा, मी शांत बसतो, एकदम चुपचाप बसतो इथं. हा बघा, हा बघा, मी हाताची घडी तोंडावर बसतो. हे गरम आहे एकदम. जे काय तुमचं उत्तर असेल ते. शांत प्लीज. शांत, एकदम शांत बसतो. तुम्ही लोड घेऊ नका या गोष्टीचा. स्ट्रेस मध्ये आहे काय तुम्ही? शॉक मध्ये मी आता. मला कळत नाहीये मी काय बोलू. तुम्ही प्लीज शांत बसा. मला शांतता हवी आता. हा, असणारच घेऊ. शॉक मध्ये तर मला पण ना 1000चा झटका बसला होता जेव्हा माझं मला जे कळलं होतं ना तेव्हा. तुम्हाला पण शॉक बसणं साहजिक आहे. आमच्या आईसाहेबांनी कसला जोरकात एकदम. तुम्ही प्लीज थोडा वेळ शांत बसू शकता का? मी कुठल्या भाषेत सांगू म्हणजे कळेल तुम्हाला? सॉरी सॉरी, तुम्ही सांगा. तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल असेल तर इंग्रजीमध्ये सांगा. शट अप. झालं काय शट अप पूर्ण? सॉरी, मी मध्ये बोललो पण आता एवढा वेळ थांबून बोललो कारण आहे ना, तुम्ही शांत बसला ना की याचं वातावरण, अंधार, पाऊस, ही मेणबत्ती सगळे माझ्या संग बोलायला लागतात. चेष्टा नाही, सिरियसली. मला म्हणजे असं फील होतं. मी तुम्हाला म्हणलं ना फील होतं, ते होतं. माझा प्रॉब्लेम आहे हो. तुम्ही बोला म्हणजे ही सगळी शांत बसतील. माझ्या डोसक्यात ना असा. तुम्ही बोला की झालं काय पूर्ण? शट अप, काहीतरी बोला. तुमची हिम्मत कशी झाली हो? हा, माझं लग्न ठरलंय माहित नाही का तुम्हाला? हा, कळत नाही तुम्हाला? काय वाटलं? आणि मी इतकी उथळ आहे की तुम्ही काहीही बोलाल आणि मी लगेच हो म्हणेन असं वाटलं का तुम्हाला? मला माहिती आहे ना, मला माहिती आहे यामागचं कारण. मी आता एकटी पडली आहे ना, मी या परिस्थितीत आहे म्हणून तुम्ही माझा गैरफायदा घेताय. हो हो, बरोबर आहे, मला माहिती आहे. तुम्हाला कळत कसं नाही अधिपती? माझे आई बाबा काळजीत आहेत, कमलला टेन्शन आलंय, मला इथून बाहेर पडायचं आणि तुम्ही काय फालतू बडबड करत बसलाय? हे काय सांगताय तुम्ही मला आता? माझी चूक झाली, ठीक आहे, माझी चूक आहे. मी सापळ्यात अडकले, मला कळलं नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की मला माझी मतं नाही आहेत, विचार नाहीये, म्हणणं नाहीये. झोता उठतोय आणि मला लग्नाची मागणी घालतोय. मी काय रस्त्यावर पडलीये का? तो बजरंग पण असाच मला म्हणाला तुम्ही माझ्याशी लग्न कराल का म्हणून. मी काय खेळणार का? भावली आहे मी. एक गोष्ट लक्षात ठेवा अधिपती, माझं कमलशी लग्न ठरलंय आणि मी त्यांच्याशी कमिटेड आहे.
मी दुसऱ्या कुणाचाही विचार नाही करू शकत, कळलं? डोक्यावर अक्षता पडायच्या बाकी असतील, पण एकदा कमिट केलं म्हणजे झालं. माझं लग्न ठरलं तेव्हाच माझ्यासाठी दुसरे सगळे विषय संपले. गैरफायदा नाही, तुमचा काहीतरी गैरसमज व्हायला. नाही 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 अधिपती ऐका, हे बघा, तुम्ही राग नका मानून घेऊ. माझं ना आजपर्यंत एक स्पष्ट मत होतं आणि आता आज ते ठाम झालंय. शिक्षणामुळे माणसाला वागण्याची बोलण्याची पोच येते. कधी कुठे कसं बोलावं हे कळतं त्याला. तुमचाही दोष नाही म्हणा. तुमच्या जागी आज जर एखादा शिकलेला माणूस असता तर त्याला कळलं असतं की ह्या ठिकाणी हे बोलणं अप्रशस्त आहे. पण मला कळते आता ही बोलायची वेळ नाही, ही जागा नाही, ही व्यक्ती नाहीये हे कळतंय का तुम्हाला? अहो मनातलं बोललो. अहो पण तुम्ही माझ्या मनाचा नाही ना विचार केलात अधिपती. तुम्ही हे नको होतं बोलायला, कळतंय का तुम्हाला? अहो मी नको म्हणत होतो, तुम्ही म्हणला बोल. अहो मला काय माहिती तुम्ही हे बोलाल. मला माहित होतं की पण. अहो, मग चुकलं माझं. बस चुकलं माझं, मी चूक केली, सगळं माझंच चुकतंय. रडू नका हो, तुम्ही रडू नका मास्तरीन बाई. हे बघा, मी सुशिक्षित घरातली सुसंस्कृत मुलगी आहे. हे कसं काय जमलं तुम्हाला? म्हणजे उघडलं तुम्हाला कसं माहितीये? अहो सगळं शिकायला काय शाळेत जायला लागत नाही मास्तरीन बाई. डोसका असेल ना तर शाळेत न जाता पण माणूस शहाणा होऊ शकतोय. वडा जरा वडा वडा. काय ताईचं लग्न मोडलं? अगं इरा, मोडलं वगैरे नाहीये ग. मग जिजूंचे बाबा काय म्हणत होते? ते म्हणाले की अक्षराला लवकरात लवकर घेऊन या, एवढंच बोलले ते. पण ताई जर वेळेत पोहोचू नाहीच शकली तर? हे बघ, आपण अक्षराला घरी वेळच्या वेळी आणण्याचा प्रयत्न करू. नेमकं काय करायचंय आता? अगं आपण पोलिसात जाऊ. पण अहो ते म्हणालेत ना पोलिसात जाऊ नका, बदनामी वगैरे होईल असं. हे बघ, कुणाच्या बदनामीपेक्षा मला माझ्या मुलीचा जीव महत्वाचा आहे. बाबा वेळ जाईल तशी मला वेगळीच शंका येतेय. कसली? ह्या सगळ्यात त्या बजरंगचा हात नसेल ना? ताईवरचा राग म्हणून त्यांनी तिला काही केलं तर नसेल ना? अगं पण त्याने तर तसं पोलिसांना लिहून दिलंय ना. अगं आई, त्याचा शब्द पाळायला असं वाटतंय का तुला? एक नंबरचा खुनशी माणूस आहे तो. ताईमुळे पुन्हा त्याची इज्जत निघून गेली ना. त्याचाच राग धरून त्यांनी काही केलं तर नसेल ना? अरे देवा, देवा असं काही होऊ देऊ नकोस. विद्या, मलाही तोच संशय येतोय. चल, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. बाबा थांबा, पोलीस स्टेशनला जायच्या आधी आपण एक काम करूया. अगं काय, कोणाला फोन करतेयस? ताई यायल्या अधिपतीसनी घेऊन. तुम्ही जरा शांत बसा, शांत बसा. यायले. दुर्गेश्वरी ताई, हा बोला की. अहो रात्र झाली, कधी लागणार नवरा नवरीला हळद? नाही लागेल की. अहो 5 मिनिटात यायल्यात अधिपती. आपण 10 मिनिटाचा ब्रेक करून घेऊ. हा शांतताई या जरा, यासनी ज्यूस द्या. काय झालं? ते अधिपती. अगं अधिपतीसनी ताप आलाय. अयो ताप आलाय. मला तर वाटतंय नाटकच करायचं, मंडपात यायचं नाही म्हणून. बोल, ताईला कशाबाई फोन केलतास तू? सॉरी मॅडम, तुम्हाला डिस्टर्ब करते मी, पण ऍक्च्युली आम्हाला भुवनेश्वरी मॅडमची मदत पाहिजे होती. माझी ताई बहुतेक संकटात आहे. ऍक्च्युली काय आहे की उद्या तिचं लग्न आहे, पण ती अजून घरीच आली नाहीये. बहुतेक बजरंगनी तिला काहीतरी केलंय असं वाटतंय आम्हाला. मग ताई का मदत करणार आहे तुला? तुम्ही आणि तो बजरंग दोघं मिळून काय गोंधळ घालायचं तू घाला. मॅडम अहो तुम्ही प्लीज भुवनेश्वरी मॅडमना सांगा ना. ताई संकटात आहे हो, तिचा जीव धोक्यात असू शकतो. आपल्याला तिला शोधून काढलंच पाहिजे मॅडम. ताई काय रिकामी आहे काय? हं? आणि तिनं काही ठेका घेतलाय का तुम्हाला मदत करायचा? काय तेवढंच काम आहे का तिला? आणि हे बघ, आमच्या घरात बी कार्य आहे, तिच्या पोराचं लगीन आहे लगीन. ती हे समधी धावपळ सोडून तुझ्या त्या बहिणीच्या मागे जाऊ दे का हुडकाय तिला. अक्कल बिक्कल काय हाय का नाही तुला? काय कळतं का नाही?
तुमच्या शिकलेल्या माणसांचा का नाही ह्योच प्रॉब्लेम असतोय. जिथं तिथं शान पण करायचं. आणि हे बघ आता एकच सांगते, ताईला परत फोन करायचा नाही. तुमचं तुम्ही हुडका तिला. आणि हा एकच सांगते, परत ताईला फोन करायची हिम्मत करायची नाही. हा तुम्हासनी कसली बी मदत मिळणार नाही आमच्याकडनं, कळलं? चल फोन ठेव. काय ग? काय म्हणाले? त्यांनी फोन ठेवला. आपल्याला मदत नाही करणार त्या. अरे देवा, आता काय करायचं? आता आपल्याला पोलीस स्टेशनला जावंच लागेल. अहो पण आधी पाहुणे खोळंबलेत, त्यांना काहीतरी तर सांगावं लागेल ना आपल्याला. अगं त्यांना काहीतरी सांगू आपण. काय? हे बघ, काहीही सांगू, पण त्यांना असं खोळंबत ठेवायला नको. फाट दिशे निघूया आपण. हा काय झालं? हवाई जी गेल्या का काय? मला हवा गेली? नाही, पंक्चरच आहे वाटतोय. अरे बापरे. आता आता पण निघू आपण तसंच. जाऊ 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 जाऊ. चला तुम्ही बस. हे पण पंक्चर आहे. हे पण पंक्चर आहे. अरे देवा. अधिपती, अधिपती, अधिपती कुठे गेला तुम्ही? आहे इथं आहे मी. अहो ही चारी चाक पंक्चर केलंच बहुतेक यांनी 100%. थोडी पण नाही का चालणार गाडी? नाही हो, ही काय चारी पंक्चर आहेत, कसं निघणार आपण? नाही नाही निघणार माहितीये, पण हायवे पर्यंत तरी. नाही 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 नाही, चाक फुटून जाणार. मेन म्हणजे गाडी नाही होणार नाही. काय होणार नाही. चालत गेलो तरी उजाडेल. आणि नाही नाही चालत नाही. शेफ नाही ते, चालत नाही. सेफ नाहीये ते. सेफ नाहीये. शेफ आता नाही. तुम्ही इथं दुरुस्त्या करू नका मास्तर. माझं डोसकं ना आता. मग आता काय 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 करायचं काय आता? थांबा, मला सुचू दे, काहीतरी सुचू दे. शपथ, यांनी चार. अरे माझी पर्स. पर्स काय तुमची पर्स आहे? हो माझी पर्स. यार नेटवर्क पण नाहीये. अधिपती. अच्छा चंद्र. हा चंद्र. नक्कल करताय? नाही हो, शिकतोय तुमच्याकडनं भाषा. पण मला आकाश लय आवडतं मास्तरीनबाई. म्हणजे लहानपणापासूनच भारी वाटतंय, शांत वाटतंय ना आकाशाकडे बघितलं. चांदण्या बिन्या रात्रभर बघू शकते मी. खरंच की. म्हणजे ना दिवसा आकाशात सूर्य असतोय बरोबर, तो तर आपला भाऊच आहे. खरंच. आणि रात्री येतोय मामा, आपला चांदू मामा. जेव्हा भाऊची सगळी आकाशातच आहे तो. संध्याकाळच्या टायमाला ना तुम्ही कधी बघितलं काय, किती रंग असतात माहिती आहे काय? केशरी, तांबडा, पांढरा, निळा, पिवळा असं सगळं मिक्स असं चित्र काढलं नाही. हा तासन तास बघू शकतोय मी. मला लहानपणीपासून काय प्रश्न पडतोय माहिती आहे काय? हे चंद्र ग्रह हे खाली कसं काय पडत नाही? काय काय? अहो खरंच मला प्रश्न पडतोय. खरंच? हा. अहो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे ग्रह आपापल्या कक्षेत फिरत राहतात. हे बघा, सूर्य आणि चंद्राच्या आकर्षणामुळे म्हणजेच गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर महासागरांना भरती ओहोटी येते. हा तसंच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र हा तिचा उपग्रह हा तिच्या भोवती असा गोल 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 फिरत राहतो. चक्कर येत नाही त्यांना कशी चक्कर येईल? तुम्हाच नाही एवढं जड बोलून. शिक्षिका आहे मी. पण हे काय होतं तुम्ही बोला ते? कारण तुम्ही विचारलत ना, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते ग्रह खाली पडत नाही. परत एकदा सांगा बघूया जरा. ठीक आहे. सूर्य असतो ना, सूर्य त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह आपापल्या कक्षेत फिरत राहतात. तसंच चंद्र आणि सूर्य या दोघांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर महासागरांना भरती आणि ओहोटी येते. आणि पृथ्वी, आपली पृथ्वी
तिच्या आकर्षणामुळे म्हणजेच गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र हा तिचा उपग्रह हा तिच्या भोवती गोल 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 फिरत राहतो. कळलं? माझ्या डोसक्याभोवती पण गोल 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 फिरून परत ढगात गेलं सगळं तुम्ही बोललेलं. पण तुमच्या तोंडून लय गोड वाटलं. चला निघूया आपण आता. बराच वेळ इथे आपण थांबलोय, वेळ काढत बसलो तर. हो, वेळ नाही काढत. 1 तास झालं सायकल हाणालोय मी, म्हणताना 2 मिनिटं ब्रेक घेतला. पण चला आता. सॉरी 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 सॉरी, मला खरंच लक्षात नाही आलं. आपण थांबूया का? ठीक आहे आता पण चला. नाही नाही नाही, ऐका, तुम्हाला आरामाची गरज आहे. आपण 2 मिनिटं विश्रांती घेऊया, काहीच प्रॉब्लेम नाही. आता विश्रांती घेऊन नाही नाही, किंवा आपण एक काम करूया, आपण चालत जाऊया. आपण चालूया. चालत बिलत जायला नको.